वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी. अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांची सर्व संकटे दूर करतात. तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. ती अत्यंत शुभ मानली जाते. ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी. त्यामुळे त्यांना 21 संकष्टी केल्याचं फळ मिळतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, त्या दिवशी गणेश पूजन, चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय, तसेच उपवास कसा करावा, कधी सोडावा, कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत, तेही सविस्तर समजावून सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी वैदिक दिनदर्शिकानुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी आहे व चंद्रोदय हा 9:16 होणार आहे. अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी, कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचा व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो. बरेच जण विचारतात, आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी. तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे, कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण व्रताला सुरुवात करू शकतो. जर तुम्हाला चतुर्थी करायला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम गं गणपते नमः या मंत्राचा साधारणतः 108 वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा. श्री गणेशाला प्रार्थना करावी. पूजा करायच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावे. श्री गणपतीला सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दही, दूध, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं. तुम्ही कुंकवाचे मिश्रण तयार करून सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं. स्नान घालत असताना तुम्ही ओम गणपते नमः 108 वेळा किंवा अथर्व शीर्ष 1 वेळा आवश्यक म्हणावा आणि गणपती बाप्पांची मूर्ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची, जागेवर स्थापन करून घ्यायची. तुम्ही ही पूजा सेपरेटसुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरातच गणपती बाप्पा ठेवून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडण्याची यामध्ये गरज नसते. अतिशय साधी सोपी पूजा असते. गणपती बाप्पांना तुम्ही जास्वंदाचे फूल, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजामध्ये साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता. यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालू शकतं. तसेच गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा जे जनेऊ म्हणजेच धाग्यांपासून बनवलेलं असतं तर ते अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. गणपती बाप्पाला गुलाल, फुलं, अक्षदा, गंध, दूध अर्पण करावं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेले जे पाणी आहे अभिषेकाचं ते आपल्याला, आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना सगळ्यांनी प्राशन करायला द्यायचं, म्हणजे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. तीसुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे. सकाळी गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून बाप्पांना फळं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. तसेच तुम्ही कोणतेही गोड पदार्थ देवाला नैवेद्य दाखवू शकता. बघा, हे व्रत आपण त्यांच्या नावाने करतो, म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला असतो. त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण गोड पदार्थ असतील किंवा फळाचा नैवेद्य असेल, आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला तो नैवेद्य दाखवू शकतो.
या पद्धतीची पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता. आता आपल्याला आठवणीने कापुराची आरतीसुद्धा लावावी आणि त्याच वेळेस तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता. एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये काही अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतांवर तुम्हाला 2 कापूरवड्या ठेवून प्रज्वलित करायच्या आहे आणि त्याच वेळेस आपली इच्छा काय असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. कापरामध्ये तुम्ही भीमसेन कापूर किंवा गुगल कापूर हे कापूर वापरू शकता. हे चांगले आणि अतिउत्तम कापूर आहेत. आता अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास करायचा आहे आणि उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता, पाणी पिऊ शकता, दूध किंवा फळाचे रससुद्धा खाऊ शकता. तुम्हाला खिचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता, पण खिचडीमध्ये सैंधव मीठाचा वापर करा. फक्त भगर खाऊ नका, भगरसुद्धा वर्ज्य आहे. व्रताच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावं. तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता, जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील. आणि दान करताना शक्यतो गुप्त करावं, कारण गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. तर हा नियमसुद्धा पाळा. या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्या. संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत. उदाहरणार्थ गाजर, बीट, मुळा, कांदा, लसूण हे खाण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलेलं आहे. फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांस आहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेले आहे. खास पुरुष मंडळी किंवा युवा पिढींसाठी लक्ष देऊन नीट ऐका. आई सांगते, बायको सांगते, पण आपण ऐकत नाही. अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा घराबाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही. जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी मांस आहार बनता कामा नये. असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होतील. त्यामुळे देवाचे वार बघत जा. आपण अशा काही चुका करतो, मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपण नंतर देवालाच दोष देतो किंवा मी इतकं चांगलं वागतो तरी पण माझ्यासोबत असं घडतं. तर त्यामागचे कारण हे असे छोटे छोटे असू शकतात. त्यामुळे शक्यतो आपण अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. आई, बायको आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतात, तर कमीत कमी ते दिवस तुम्ही पाळावेत. बाकी इतर दिवस तुम्हाला आहेतच. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करावं. संकष्टी व्रत कथेचे किंवा अंगारकी व्रत कथेचे पठण करावं. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण व्रत म्हटलं की त्यांची कथा वाचन आलंच. सायंकाळच्या पूजावेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकता. 21 मोदक किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचा नैवेद्य दाखवू शकता. खिरापत या शब्दामध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्यांचा वापर होतो, जसे की खारीक, खोबरं, खडीसाखर, खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर तुम्ही दाखवू शकता. एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर आणि खोबरं म्हणजे सुकलेले जे खोबरं असतं ते वापरूनसुद्धा खिरापत बनवू शकता. बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवू शकता. फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुमच्या अन्नपदार्थामध्ये कांदा, लसूणचा वापर करू नका. तामसिक पदार्थ म्हणून कांदा, लसूणकडे बघितलं जातं. बघा, या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा, जसे की वरण भात, तूप, भाजी, पोळी अशा प्रकारचे अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता. संध्याकाळी मात्र बाप्पांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य 21 मोदक गणपतीला दाखवू शकता. त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील. तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन उपवास सोडावा असे देखील म्हटले जाते. हे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो. या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्ने, संकटे दूर होतात, सुख समृद्धी प्राप्त होते. असे हे विघ्नहर्ता, बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसमोर हनुमानाची पूजा केली तर ती सुद्धा फलदायी ठरते. या दिवशी व्यक्तीने टिळा लावल्यास कुंडलीतला मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो.
या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे. चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. श्री गणेशाची पूजा करते वेळेस गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे. चंद्राला अर्घ्य जल अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्याला अन्नग्रह करून उपवास सोडायचा आहे. चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका, नाहीतर तुम्हाला व्रताचे फळ अजिबात मिळणार नाही. गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेतसुद्धा तुळशीचा वापर करू नका. ही अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजेच मोठी चतुर्थी आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन नक्की घ्या. चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो, आरती जरी केली तरी पण चालेल. तसेच दिवसभरामध्ये गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपतीचा जप, ज्या काही गणपतीच्या सेवा करता येतील ते नक्की अवश्य करा. बघा, एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागते. जर नकळत एखाद्या वेळेस आपल्याकडून न विसरता मोडली किंवा काही कारणास्तव धरण्यात नाही आली तर असंच आपल्याला मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की तेव्हापासून परत चालू करायची आहे. मध्येच चालू करता येत नाही. आणि जर काही तुम्ही संकल्प करून जर चतुर्थी करत असाल, जसे की 11 संकष्टी चतुर्थी करणार, 21 संकष्टी चतुर्थी करणार, तर तेवढ्या तुम्ही करू शकता. किंवा मग फक्त मंगळवारी येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी पण तुम्ही करू शकता. तेवढी जरी तुम्ही केली तरी वर्षाच्या जेवढ्या संकष्टी चतुर्थी आहेत तेवढ्या केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. तसेच बघा, जर मासिक पाळी असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येईल, पण मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही. घरातल्यांनी पूजा मांडणी केली तरी चालू शकते. सुतक असेल तर पूजाही चालत नाही, फक्त नामस्मरण करायचं. या व्रताच्या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाचा अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका, सर्वांशी प्रेमाने वागा. अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचे जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचे पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद मिळेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.